स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्याच्याबरोबर लढाई करावयास तो निघून गेला. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतंय की 12वा अध्याय आपण पाहिलं की अजगर आणि स्त्री ह्यामध्ये जे काही युद्ध आहे त्याबद्दल आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं, बरोबर आहे ना. आता स्त्री म्हणजे कोण आहे आपण बघितलं. राष्ट्र म्हणजे कुठल्या राष्ट्राबद्दल म्हटलेलं आहे. इस्रायल राष्ट्र. की जी स्त्री होती ती गरोदर होती, तिच्या डोक्यावरती 12 ताऱ्याचा मुकुट होता, पायाखाली चंद्र होता, देवाने सूर्य तेज पांघरलेली होती. असं राष्ट्र कुठलंही देवाने निवडलेलं इस्रायल राष्ट्र आहे. आणि अजगर कोण आहे. सैतान आहे, जो ह्या इस्रायल राष्ट्रावरती ह्या जो मूल जन्मणार आहे त्याला खाऊन टाकण्यासाठी तो तिच्यासमोर उभा आहे असं वचन सांगते आपल्याला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, युद्ध चालू आहे दोघांचं. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की सैतान हा ती स्त्री ज्यावेळेस संपूर्ण अध्यायामध्ये आपण बघितलं तर शेवटच्या वाचनामध्ये आलेलं होतं की स्त्री हा परत एकदा वाचा 17. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे. अच्छा, स्त्रीवर रागावला कारण का ती स्त्री प्रत्येक वेळेस अजगराच्या समोरून विजयच होत गेली. प्रेज द लॉर्ड. अब्रामाच्या काळात विजय झाली, मग त्याने याकोबाच्या काळात पण प्रयत्न केला, तिथंही विजय मिळाला. योसेफाला खड्ड्यात टाकलं, सैतान म्हटला देवाची इच्छा मग देवाची योजना मी काय आता हा खड्ड्यात गेला, हा गुलाम झाला, आता देवाची योजना पूर्ण होणार नाही. पण परमेश्वराने योसेफाला खड्ड्यातून काढून मिसरमध्ये ठेवलं आणि मिसरमध्ये तो परमेश्वराची योजना पूर्ण झाली. मोशेच्या काळात आला तो म्हटलं जे लहान मुले त्यांना मारून टाकू सगळे. आणि मग त्यांनी फारोच्या अंतःकरणात कार्य केलं. फारोने लहान मुलं मारायची ऑर्डर काढली, पण परमेश्वराने मोशेला त्या गव्हाणीमध्ये ठेवून तो कुठं गेला, तो फारोच्या महालातच वाढला. आणि सैतान विचार करत बसला आणि देवाचं काम पूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. समोर समुद्र आहे, मागं फारोची सैन्य आहे. सैतानाला वाटलं आता सगळं नाश होणार. परमेश्वराने समुद्र उघडला आणि संपूर्ण देवाची योजना समुद्रातून पुढं गेली आरपार. आणि मागून येणारं जे सैन्य होतं फारोचं, जे सैतानाच्या धोरणाने चालत होतं, ते समुद्रात उलथून मेलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमचं परमेश्वर हा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने दाविदाला निवडलं. मग आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या काळातही सेम मोशेसारखं पॅटर्न आहे. येशू ख्रिस्ताच्या काळात हेरोदाने ऑर्डर काढली की लहान मुलांची कत्तल करावी बेथलेम गावामध्ये. रात्रीच परमेश्वराने काय केलं, परमेश्वराने देवदूत पाठवला. त्याने काय केलं, अंतःकरणात स्वप्न दाखवलं. योसेफाला म्हटलं उठ, आणि योसेफ आणि मरिया कुठे गेली, मिसर देशात निघून गेली. कारण वचन पूर्ण होणार होतं, पहा तुझा राजा मिसर देशातून येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग हेरोद सैतानाचं मूल खायचं जे धोरण होतं हे परमेश्वराने उलथून लावलं. पुन्हा वचन सांगते की प्रत्येक वेळेस सैतान हा हरत गेला आणि वचन तो रागवला शेवटच्या काळी ह्या अध्यायाच्या आधी. आणि नंबर 1 तो देवाची आज्ञा पाळणारे म्हणजे जे येशूवरती विश्वास ठेवणारे फेथफुल आहेत आणि येशूची साक्ष सांगणारे या सुवार्ता सांगणारे ह्यांच्या पाठीमागं लढाई करण्यास निघून गेला म्हटलं. आता ही लढाई आहे, बरोबर आहे ना. आणि मग एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ह्या पृथ्वी तलावरती लढाईमध्ये आहोत. कारण हिचं वचन तेच सांगते की सैतान काय केलेले, येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळणारे आणि त्याची सुवार्ता सांगणारे ह्यांच्या पाठीमागं लागलेलं आहे. हे आत्तापासून नाही लागलं आहे. हा येशू ज्यावेळेस पुनरुत्थान होऊन स्वर्गात गेलेला आहे त्यापासून सैतान ह्या 2 गोष्टी करायच्या पाठीमागं लागलेला आहे. पहिल्यांदा तो सुवार्थेला विरोध करतो आणि दुसरं आज्ञापालन करू देत नाही विश्वासणाऱ्यांना. आम्ही तर सुवार्ता ऐकलेली पण आमच्याकडून कधी कधी आज्ञापालन होत नाही.
प्रेज लॉर्ड. कारण तो मोह घालतो, तो आम्हाला अनेक विचार कल्पनामध्ये अडकवतो, तो आमच्या स्वभावामध्ये अशा काही गोष्टी टाकतो जेणेकरून आम्ही आज्ञापालन केल्याने जे आम्ही येशू ख्रिस्ताच्या मार्फत जे स्वर्गातून येणारे आशीर्वाद आहे ह्यामध्ये कुठंतरी तो अडखळण आणायचा प्रयत्न करतो. सुवार्थापासून आपण सुवार्थ ऐकल्यामुळं आम्ही स्वर्गाच्या राज्याचे वाटेकरी झालेले आहोत. प्रेज लॉर्ड. पण आम्ही स्वतः सुवार्थ सांगावी, या आम्ही स्वतः शिष्य बनावं यासाठी तो काय करतो, आम्हाला कशात तरी गुंतून ठेवतो. प्रेज लॉर्ड. आम्हाला कधी कधी नोकरी धंद्यात गुंतून ठेवतो, आम्हाला पैशाच्या मोहात गुंतून ठेवतो, आम्हाला कदाचित आमच्या स्वभावामध्ये गुंतून ठेवतो, आम्ही कदाचित गॉसिपिंगमध्ये जातो, आमच्यामध्ये राग गर्व अहंकार मीपणा येतो, एकमेकांबद्दल आपण द्वेष करतो, पुलपिटमध्ये असलेल्यांमध्ये भांडण तांटा होतात, चर्चमध्ये भेदभाव सुरू होतात. हे का होतं, हे सैतान का करत असतो लोकांना माहीत नाही. हे लढाई चाललेली आहे आमची, आणि ह्या लढाईमध्ये जर आम्हाला जिंकायचं असेल प्रेज लॉर्ड तर आम्हाला येशूचं स्वभाव धारण करणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. येशू वचन सांगते की येशू क्रूस खांबावरती जाणार आहे हे येशूला माहीत होतं का नव्हतं? माहीत होतं ना. मग येशूला माहीत असून सुद्धा तो मिनिस्ट्रीमध्ये त्याचं कुठंतरी कमकुवतपणा जाणवला का? कुठंतरी तो दुःखी झाला का? कुठंतरी तो कष्टी झाला का? त्यांनी स्वतःची मिनिस्ट्री का आनंदाने शांतीने आणि प्रीतीने का त्याची मिनिस्ट्री चालली? कारण त्याला जे काही देवाची योजना होती या जे काही देवाची इच्छा होती ती सर्व ठाऊक होती. प्रेज लॉर्ड. की मला ह्या पृथ्वी तलावरती कशाला पाठवण्यात आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला ज्यावेळेस आमचं डेस्टिनेशन माहिती आहे, डेस्टिनेशनला काय म्हणतो, अगोदरच ठरवलेली दिशा ही जर माहिती आहे, आईच्या उदराच्या, दावीद म्हणतो आईच्या उदराच्या आधी, हां मी गर्भात पिंड रूपाने असताना, मी गर्भात कसं होतो, पिंड रूप, पिंड म्हणजे बीज बरोबर, बीज असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. प्रेज लॉर्ड. आणि माझा आता बघा, गर्भात बीज येतो आणि देवाचं नेत्र त्याला बघतात आहे की हा काय होणार आहे, मोठ्यापणी काय करणार आहे. अजून आईच्या गर्भाच्या उदरातच आहे, ते गर्भ अजून अंकुरलेलं पण नाही आहे, ते गर्भ पुढं जाऊन काय करणार आहे हे माहीत पण नाही आहे. पण देवाच्या नेत्रांनी त्याची योजना ऑलरेडी ठरवलेली आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. राजेश जाधव आईच्या गर्भाच्या उदरात असतानाच देवाने तो प्रीचिंग प्रगटीकरणाच्या गोष्टी सांगणारे ह्याची निवड ऑलरेडी आईच्या उदरातच झालेली. प्रेज लॉर्ड. त्याबद्दल जसं माझ्याबद्दल तसं तुमच्याबद्दलच आहे. प्रेज लॉर्ड. आणि जर माझी योजना जर ऑलरेडी झालेली आहे, ऑलरेडी ठरवलेलीच आहे, ऑलरेडी परमेश्वराच्या योजनेने माझा जन्म म्हणजे त्या बीजाला अंकुरित केलेला आहे देवाने, तर मी धडपड करण्यामध्ये, टेन्शन घेण्यामध्ये किंवा माझ्या योजनेप्रमाणे चालण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण माझे ऑलरेडी मला काय बनायचं हे ऑलरेडी देवाने ठरवलेलं आहे. मला विश्वासाने प्रीतीने त्याची आज्ञापालन करायची. म्हणून वचन सांगते की येशूची स्वार्थ सांगणारे आणि आज्ञापालन करणारे ह्यांच्या पाठीमागं लागला. स्वार्थ तर तुम्ही ऐकलेले, पण आज्ञापालन का करू देत नाही तो? कारण आम्ही त्याची डेस्टिनेशन पूर्ण करू. दावीद जर अडखळला बेतशेबामध्ये तर दावीदाची डेस्टिनेशन तो पूर्ण करू शकणार नाही. प्रेज लॉर्ड. कळते तुम्हाला? म्हणून तो आज्ञापालन करण्यामध्ये काय करतो, मध्ये काय करतो, तो सैतान मोह घालतो. प्रेज लॉर्ड. पण आम्ही त्या मोहातून बाहेर कसं पडू? नित्य नियमाने देवाच्या सानिध्यात राहून. परत एक वाचा ते. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी म्हणजे जन्म होण्यापूर्वी, अजून पिंडच आहे, अजून वचन सांगते का अजून तिने गर्भातून बाहेरून डोळे पण उघडले नाही. टिंग मुलं उघडत ना पहिल्यांदा आल्यावर नाही का डोळे उघडा टांग,
मला अरे हा, मग थाळी वाजवतात काय आवाज करतात ना ते, हां हां आवाज करतात ते, हां. तर ते होण्यापूर्वी हां आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी लिहून ठेवलेले आहे. माझं जन्मापासून तर माझ्या मृत्यूपर्यंत सगळं वहीत नमूद करून ठेवलेलं आहे. बरोबर आहे ना? आणि जर नमूद करून ठेवलेलं आहे तर मी परत 200 पानाची वही काढून कशाला लिहित बसतोय? अर्थ नाही ना. मला जे लिहिले ते पूर्ण करायचं आहे. आणि मला माझ्या बाबतीत जे काही लिहिलं आहे ते कुठं लिहिलेलं आहे? तुझ्या वहीत लिहिलेलं आहे. तुझ्या वहीत म्हणजे कुठं लिहिलेलं आहे? स्वर्गात लिहिलेलं आहे. मग मला नित्यनियमाने स्वर्गात जाणं गरजेचं आहे. आणि मी स्वर्गात कसा जाणार मग? देवाच्या सान्निध्यात असलं तर, देवाबरोबर सहभागिता असली तर. देवा आज किती तारीख आहे? 24 आहे का 25 आहे? 24 आहे. 24 तारखेला सकाळी उठून मी देवाकडे जायचं. देवा आजचं दिवस माझ्या वहीत काय लिहिलेलं आहे? उद्याच्या दिवशी देवा 25 तारखेमध्ये माझ्या वहीत काय लिहिलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. आणि मग माझ्या वहीत लिहिलेलं ते मला पूर्ण करायचं. म्हणून वचन सांगते की येशू नित्यनियमाने पहाटेच्या वेळेस डोंगरावरती जाऊन प्रार्थना करायचा. काय का करायचं माहिती आहे का? की जे काय वहीत लिहिलेलं आहे ना ते देव त्याला सांगायचा आणि तो तेच पृथ्वीवरती त्या दिवशी करायचा. कळत आहे तुम्हाला? त्याच्यासमोर कोण येणार आहे? आज कुठले त्यांनी चिन्ह चमत्कार करणार आहे तो? आज 5 भाकरी 2 माशाचे बहुगुणित करणार आहे तो. मेलेला लाजारला उठवणार आहे तो. कुष्ठरोग्यांना बरं करणार आहे तो. बरोबर आहे ना? आणि वचन सांगते की त्याला तो पाण्यावरून चालणार आहे, भूतांना काढणार आहे. ते ऑलरेडी सकाळीच देव त्याला सांगायचं. हे आज तुझा हा बाबा हा डाटा आहे, हे तुला पूर्ण करायचं आहे. म्हणून येशू काय म्हणतो की माझी इच्छा नाही, त्याची इच्छा मी पूर्ण करतो. देवा येशू तू कशी काय त्याची इच्छा पूर्ण करतो? मी जे काही परमेश्वराला करताना पाहतो ते मी करतो. येशू तू कसं काय परमेश्वराला करताना पाहतोय? तो तर स्वर्गात आहे, तू तर पृथ्वीवरती. अरे बाबा, सकाळच्या पहाटेच्या वेळेस मी परमेश्वरासमोर उभा राहतो आणि परमेश्वराने जे वहीत लिहिले ना तो मला सांगतो, मी ते पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. किती आमचा देव महान आहे. आमच्याबद्दल प्रत्येक दिवशी लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर लिहिलेलं आहे तर मग मी स्वतःहून प्रयत्न का करायचं ते पूर्ण करणं? माझी स्वतःची वही लिहिण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण ते माझ्या वहीत लिहिलेलं नाही आहे. आणि जर लिहिलेलं नाही आहे तर मी मग परमेश्वराच्या वहीनुसार न लिहिता माझी वही लिहितो आहे, मग परमेश्वर मला सहाय्य मदत करणार नाही. आणि जर मला तो सहाय्य मदत करणार नाही, आता बेतसेबाचं नाव तर परमेश्वराने वहीत लिहिलेलं नाही आहे, मग हा स्वतःचीच वही लिहितो आहे. दावीद, तुला आईच्या उदरापासूनच तुझी वही लिहून ठेवलेली आहे, तुझा जन्म होण्याच्या आधीच. बरोबर. तू स्वतःची वही कुठं लिहित बसतोय? आणि तू लिहिली तर मग तुला जे कॉन्सिक्वन्स आहे, या ज्याला म्हणतो ना आपण परिणाम, त्याचे परिणाम आहे ना ते तुला भोगावे लागणार आहे. कारण एक वही जी देवाकडं आहे त्याच्यामध्ये देव तुला सहाय्य करेल, कारण तुझी इच्छा नाही तर देवाची इच्छा पूर्ण करतोय मी. बरोबर. पण एक वही ती स्वतःची वही आहे जी स्वतः मनुष्य स्वतः लिहितोय, पण त्याच्यामध्ये देव मदत करणार नाही. का? कारण जे वहीत लिहिलेलं आहे त्याचा जो दुष्परिणाम आहे म्हणा ते त्याला स्वतःला भोगावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याच्यात मदत करणार नाही. हां, पण ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करून परत येतो उधाळ्या पुत्रासारखं, कारण कसं होतं मग डुकराचा अन्न ज्यावेळेस खायला लागतो शेंगदाणे ते, मग त्याला कळतं की अरे बाबा भाजलेले आपल्या घरात ज्या मस्त रोस्टेड केलेले शेंगदाणे बरे होते, मी डुकराचं खातोय. बिर्याणी खात होती ती बरी होती, झगे घातला होता मी चांगला, अंगठ्या होत्या, स्वच्छ होतो मी. आज डुकराच्या ह्याच्यात मी झोपतोय. मला पश्चाताप करणं भाग आहे, कारण माझा बाप दयाळू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वराकडं उपलब्धता आहे, कारण परमेश्वराचे आपण लेकरं आहोत. आणि जर आपण परमेश्वराच्या मार्गातून जर गेलो बाहेर तरी काळजी करायची काय म्हणतो त्याला गरज नाही आहे.
कारण वचन सांगते जर तू परत आला आणि परमेश्वराकडं अंतःकरणपूर्वक क्षमा मागितली तर परमेश्वर त्याला क्षमा करायला तयार आहे. कारण उधळ्या पुत्र बापाकडं पळत गेला नाही, बाप उधळ्या पुत्राकडं पळत गेला आणि पळत गेल्यावर त्यांनी काय बुक्के मारल्या त्याला मुके घेतले असं वचन सांगते. मुके घेतले म्हटले प्रेज लॉर्ड रंधराबा 76 बेगी. एवढा आमचा देव प्रीतिशाली, एवढा देव आमचा दयाळू आहे. कारण तो आईच्या उदरापासून जर तुमची काळजी घेतो आणि तुमच्या वहीमध्ये प्रत्येक दिवस लिहितोय तो, तर आम्हाला फक्त विश्वासाने त्याची आज्ञापालन करणे. कारण वचन सांगते की जर तू माझीवर प्रीती केली तर माझी आज्ञा पाळशील, असं योहानाच्या पुस्तकात म्हणतो. आम्ही जर देवावरती नित्यने आणि प्रीती कोण करू शकतो? जो देवाच्या नित्य नियमाने परमेश्वराच्या सानिध्यात राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याचा चांगुलपणा आपण त्यावेळेस पहाटेच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस पहाटे, आजकाल देव मला सकाळीच उठवतो पहाटेला, 3:30 म्हणू नका, 4:30 म्हणू नका, कधी उठवतो तो. आणि मग त्याच्यामध्ये तो मला काही मेसेज, कधी मेसेज देतो, नाही तर कधी फक्त शांतपणे अन्य भाषेमध्ये मी फक्त बसतो. कधी अन्य भाषा पण येत नाही, नुसतं मी बसतो शांत आणि मग परमेश्वराचा आवाज ऐकायला येतो. परमेश्वराच्या विचार कल्पना माझ्या डोक्यात यायला लागतात आणि परमेश्वराचं अस्तित्वाचं जाणीव मला व्हायला लागते. म्हणजे परमेश्वर म्हणजे पवित्र आत्म्याची. आणि मग पवित्र आत्म्या मला अनेक गोष्टी शिकवतो, अनेक गोष्टी सांगतो, अनेक गोष्टी रिव्हील करतो. अनेक विषयामध्ये तो हात घालून त्या विषयामध्ये असलेले खाचखळगे या त्या विषयामध्ये असलेले रहस्य या त्या विषयामध्ये मला न दिसणाऱ्या गोष्टी काय करतो? तो प्रगट करतो. प्रेज लॉर्ड. आणि मग तो प्रगट केल्याने आज मनन करत असताना सकाळी मला एक वेगळी गोष्ट सापडली आज प्रगटीकरणाच्या ह्या 13व्या अध्यायामध्ये, जे आजपर्यंत 15-16 वर्षात मला सापडली नव्हती, ते आज मला सकाळी सापडली. प्रेज लॉर्ड. आपण नित्य नियमाने ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात बसतो ना, तो अशा गोष्टी रिव्हील करतो. कारण आपण परमेश्वराच्या वचनातून समजण्याची जी भूक आहे आपली, एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराच्या वचनातून जे काही आपण ग्रहण करतो, सेवन करतो, ते सेवन करण्याची भूक आहे ना, मारू नका. जोपर्यंत आपल्याला तहान आहे, जोपर्यंत आपल्याला भूक आहे, तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला भरत राहील. ज्या दिवशी आम्ही म्हणू आता बस, त्यावेळेस त्याचं भरवणं बंद होईल. प्रेज लॉर्ड. आज आपण नित्य नियमाने दिनकरण पास्टर 40 वर्ष मिनिस्ट्री दिनकरण पास्टरांची होती, एवढी मोठी मिनिस्ट्री. 40 वर्षांनी ती व्यक्ती म्हणते की मी अजून वचनातून परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला पण स्पर्श केलेला नाही आहे. तर संपूर्ण येशू ख्रिस्ताला ओळखणं तर दूरच. प्रेज लॉर्ड. मग पास्टर दिनकरण 40 वर्षाने हे स्टेटमेंट देतात, तर आपण तर कोण आहे? नित्य नियमाने आम्ही वचनातून ज्याला म्हणतो ना, आम्हाला काय आज वचन मला काय शिकवते, वचनातून मला काय घ्यायचं आहे, वचनातून माझ्या जीवनामध्ये काय इफेक्ट होईल, काय परिणाम होईल, आणि या वचनातून मी दुसऱ्यांना काय सांगू शकतो. म्हणून नित्य नियमाने सकाळी उठल्यावर आहे ना, वचनाचं मनन करा. एक वही घ्या, एक पेन घ्या, वचन बसा, वचन वाचा, आणि त्याच्यातून देवाचा आत्मा तुम्हाला, प्रथमतः वचन वाचत असताना पवित्र आत्म्याला ताबा द्या. पवित्र आत्मा, माझ्या विचारकल्पनाचा ताबा मी तुझ्या हातात देते. आज मला ह्या वचनातून काहीतरी शिकव, आज मला ह्या वचनातून उलगडा कर, मला जे काही दिसत नाही ते मला तू प्रगट कर. प्रेज लॉर्ड. प्रगटीकरणात इफिसकरास पत्राच्या इफिस लोकांना लिहिते की तो म्हणतो, मीही तुम्हाला आभार मानण्यास खंड पडू देत नाही. हां, मी आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, मी प्रार्थनेमध्ये आठवण करून असे मागतो की, काय ती पावलाची प्रार्थना. आता ही जी पावलाची प्रार्थना आहे ना, ती माझी पण प्रार्थना असणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तो काय मागतोय? तो आरोग्य मागतोय का? तो धनसंपत्ती मागतोय का? तो मिनिस्ट्री मागतोय का? तो चिन्ह चमत्कार होण्यासाठी दान मागतोय का? त्याचं जे मागणं आहे ना, हे अद्भुत मागणं आहे. ही प्रार्थना आहे ना, ज्यावेळेस मला कळाली ना, मी त्यावेळेस ही प्रार्थना नित्य नियमाने बोलत होतो.
आणि देवाने असं रेव्होल्युशन दाखवलं, ही प्रार्थना तुम्ही करा, ही लिहून ठेवा प्रार्थना, ही प्रार्थना तुम्ही स्वतःचं नाव टाका. मी मागतो की हां आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता हां ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधी ह्याने मला राजेश जाधवला तिथं तुमचं नाव घाला. हां आपल्या ओळखी संबंधीचा. कोणाच्या ओळखी संबंधीचा? देवाच्या ओळखी संबंधीचा. देवाची ओळख मला वाहण्यासाठी हां ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा मला द्यावा, अशी आमची प्रार्थना असणं गरजेचं आहे. तो इथं पैशासाठी प्रार्थना करत नाही, प्रमोशनसाठी प्रार्थना करत नाही, तो इथं कुठलं आरोग्यासाठी प्रार्थना करत नाही, कुठला चिन्ह चमत्कार होण्यासाठी प्रार्थना करत नाही. तो काय म्हणतोय, देवा मला तुझ्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा मला दे, की मी ओळखावे तू कोण आहे, मी ओळखावं तुम्ही कशी उत्पत्ती बनवली, मी ओळखावं तू माझ्यासाठी आत्ता काय करत आहे, मी ओळखावं की तुझ्या जीवनी पुस्तकामध्ये या तुझ्याकडे जी वही आहे त्याच्यामध्ये माझ्याबद्दल काय लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये योबाच्या पुस्तकामध्ये त्याच्या जीवनामध्ये येणारे आजार पण लिहिलेले असतील. प्रेज लॉर्ड. पण आजार हिचक्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की हिचक्याला असा आजार येणार आहे आणि तो आजार प्राणघातक ठरणार आहे. प्रेज लॉर्ड. पण तो प्राणघातक ठरणार आहे, पण परमेश्वर काय करणार आहे तिथं, हिचक्या ज्यावेळेस पश्चाताप करेल परमेश्वर 15 वर्ष अजून वाढवणार आहे. प्रेज लॉर्ड. हे हिचक्याला कधी कळेल, ज्यावेळेस तो नित्यनियमाने परमेश्वराच्या सानिध्यात चालेल. परमेश्वराने एक दूत पाठवला त्याचा यशायाला, आणि यशया म्हटला हिचक्या सारवासारव कर, आता एक्झिट होणार आहे बाबा. हिचक्या म्हटला नाही नाही, अजून मला पुत्र संतान नाही आहे. हिचक्याच्या कुळातूनच येशू ख्रिस्त निघालेला आहे. जर हिचक्याला पुत्रच नाही तर येशू ख्रिस्त पुढं जाऊन काय म्हणतात त्याला, येशू ख्रिस्ताचे जन्म कसा होणार आहे. वाचत आहे ह्याच्या लिस्टमध्ये हिचक्याचं नाव आहे त्याच्यामध्ये. तोपर्यंत हिचक्याला पुत्र नव्हता. हिचक्या म्हटलं मला ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा आहे की मला पुत्र होणार आहे, आणि तो पुढं जाऊन काय करणार आहे, दाविदाच्या वंशामध्ये एक गर्भवती कुमारी गर्भवती होणार आहे. यशाचं पुस्तक मी वाचलेलं आहे, कारण यशाच त्यावेळेस यशाच होता. यशा म्हटलं तुझ्या कुळातूनच कुमारी गर्भवती होणार आहे आणि ती पुत्र संतान प्रसवणार आहे, त्याचं नाव इमॅन्युअल असणार आहे, आम्हा सानिध्यात देव. हिचक्या म्हटलं पण मला अजून पुत्र संतानच नाही आहे, माझ्यातून कुठून पुत्र जन्मणार आहे, मी तर आता मरायला लागलो. मला ज्ञान प्रगटीकरणाचा आत्मा परमेश्वराने म्हटलं की प्रार्थना कर, हा जो आजार आहे हा तुझा जीव घेऊ नये म्हणून. त्यांनी प्रार्थना केली. परमेश्वराने त्याचा पश्चातापाचं उत्तर यशाला म्हटलं परत ये आणि काय कर, त्याला अजून सांग, आणि त्याला औषधही सांगितलं. यशाला नव्हतं, यशाला माहीत पण नव्हतं परमेश्वराने त्याला औषध, काय औषध होतं माहिती आहे, अंजिराचं पान हे करून काय त्याला ट्रीटमेंट करून काहीतरी करून ते त्या जखमावरती ठेव बरं होईल. वैद्य पण करू शकले नाही, त्याच्याकडं MD होते ना सगळे. त्यांना कळतच नव्हतं ह्याला काय झालं राजाला. पण त्याच्या जीवन पुस्तकात लिहिलं होतं देवाने की ह्याला आजार येणार आहे, पण हा आजार अंजिराच्या त्याचा आंब्यामुळं बरं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण नित्यनियमाने आम्हाला तिथं राहणं गरजेचं आहे. हिचक्याला माहीत नाही मला आजाराचं माझं उत्तर काय, यशालाही माहीत नाही. यशाला ज्यावेळेस पुढं गेला, यशा म्हटलं की त्याच्या जीवनी पुस्तकात हे लिहून ठेवलेले बाबा मी, त्याला जाऊन सांग, साधा सोपा उपाय ते लाव, तू बरं होईल. प्रेज द लॉर्ड. तो म्हटलं की एवढ्या दिवसानंतर तू मंदिरात जाशील. मग तो म्हटलं की ह्याचं चिन्ह काय मला दाखव. अरे बाबा, मग त्याने तो सूर्य पण मागं आणला देवाने. किती अद्भुत देव आहे. पृथ्वीच फिरवली हिचक्यासाठी. का? कारण त्या हिचक्यातून मसीह येणार आहे पुढं.
आणि पुढे ह्या 15 वर्षामध्ये जे पुढचे वर्ष होते त्याच्यातूनच त्याला पुत्र संतान झाले आणि त्याच्यामुळं जो सैतान ते मूल खायला बसला होता हिजकियासमोर, सैतान हारला आणि देवाची योजना हिजकियाच्या पुढून सुरू झाली आणि हिजकियामधून मूल झालं, त्या संतानामधून पुढं येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत आहे. म्हणून ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आतमध्ये म्हटलेलं आहे तिथं. म्हणून आम्हाला नित्य नियमाने परमेश्वराच्या सान्निध्यात का बसावं माहिती का? पण हे आजार येतात, प्रॉब्लेम येतात, समस्या येतात ना, आम्हाला टेन्शन येतं. हा व्यक्ती असा बोलतो, तो व्यक्ती असा बोलतो, मला हे प्रॉब्लेम आहे, मला ते प्रॉब्लेम आहे. हे कुछ बी नाही आहे, तुमचं ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे स्वर्गात. प्रेज द लॉर्ड. हे येतील आणि जातील, तुमच्या केसालाही धक्का बसणार. तो म्हणतो 2 चिमण्या कावळे, 2 टोल्याचे काय म्हणतो ना तो चिमण्या असतात, ते पेरत नाही आणि कापत नाही, त्यांच्यासाठी परमेश्वर व्यवस्था करतो. जे अरण्यात असताना आपण ट्रेनमधून जातो, काय सुंदर सुंदर फुलं असतात आणि ते कुठे असतात माहिती का? सिटीमध्ये नाही, जंगलात. आणि असं बघायला ना नेत्र असे आनंदी होतात, असे सुंदर सुंदर फूल ना. त्या फुलाकडं कोण बघत? अरण्यात कशासाठी ठेवले माहीत नाही, पण ते फुलांकडं बघून आपल्याला परमेश्वराने काय अद्भुत. पण तो ह्या फुलापेक्षा आणि ह्या पक्ष्यांपेक्षा तू मला मोठा आहे, तू माझा लेकरू आहे, मी तुझी काळजी घेणार नाही का? काय तुझी काळजी तू काय घेतो? तू स्वतःचं पुस्तक नको लिहू. प्रेज द लॉर्ड. म्हणा स्वतःचं पुस्तक मी लिहिणार नाही, देवा तुझ्या पुस्तकामध्ये मी काम करल, आज्ञापालन करल. प्रेज द लॉर्ड. देवा तुझ्या पुस्तकामध्ये. म्हणून नित्य नियमानं आम्हाला सकाळी परमेश्वराच्या सानिध्यात का बसायचं की देवा आज माझ्यासाठी काय आहे की तो सांगल आणि मग आपण करू ना. कारण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे देव काय करणार आहे. म्हणून येशू ख्रिस्त कधीच टेन्शनमध्ये नव्हता आणि कधीच त्याला कुठल्याही, त्याला माहिती आहे की 4 दिवसाच्या लाजाराला मी उठवणार आहे. येशू परमेश्वराने ऑलरेडी सांगितलं होतं. म्हणून येशू ख्रिस्ताने काय प्रार्थना केली तिथं गेल्यावरती? परमेश्वरा तू माझं नेहमीच ऐकतं, मला माहिती आहे. आता माझ्यासाठी नाही तर हे जे आहेत अविश्वासू, हे जे ह्यांनी आम्हाला बेथानीमधले ज्यांनी दगड मारून आम्हाला हाकलून लावलं होतं काही दिवसापूर्वी, त्यांच्यासाठी या लाजाराला उठव. तो तर बसला होता बाबा भट्टीत नरकात, त्याचं तर सगळं संपलंच होतं. येशूच्या प्रार्थनेने देवदूत गेला, अरे भाई कैदी नंबर 512 लाजार है क्या इधर, निकालो उसको बाहर. अरे क्या हो गया? नाही वरतून बोलवणं आले. त्याच्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलं होतं 4 दिवस जाणारे खाली परत येणारे वरती. प्रेज द लॉर्ड. मरण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लाजाराचं 4 दिवसात हार्टचं काय झालं असेल, किडनीचं काय झालं असेल, रक्ताचं काय झालं असेल, मेंदूचं काय झालं असेल, त्याच्या सुकट नाही संपलंच ते. ती म्हणजे वास मारायला लागलंय, वास मारायला संपलं, कुजलं इथे. बरोबर. कुजलेल्या गोष्टीतून परमेश्वर जीवन उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. भूकंप झाला, शुष्क अस्थिचं खोरं होतं म्हटले, शुष्क अस्थि शुष्क झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये परत रीड प्रोड्यूस होण्याचं असं काहीच नव्हतं. बरोबर. तरी परमेश्वराने त्या शुष्क अस्थीच्या खोऱ्यातून इस्रायल सैन्य उभं केलं. प्रेज द लॉर्ड. एवढा महान आमचा परमेश्वर आहे. मग आमच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही का टेन्शन घ्यावं, का त्रास घ्यावा? हा मला असा बोलला, बा सिस्टरने मला प्रेज द लॉर्डच केलं, मग सिस्टरनी माया बघितलं आणि तोंड वाकडं करून गेली निघून, जाऊ दे. प्रेज द लॉर्ड. त्या सिस्टरबद्दल मी कशाला काळजी करू? प्रेज द लॉर्ड. टेन्शन असेल, तिला काहीतरी प्रॉब्लेम असेल, समस्या असेल म्हणून ती गेली असेल. प्रेज द लॉर्ड. तू का दुःखी होतोय? जीवनाच्या पुस्तकामधल्या गोष्टी तू नको ना तुझ्या मिस करू, कारण परमेश्वराने तुझ्यासाठी उत्तम योजना ठेवलेली आहे. आणि तुझी योजना पूर्ण कधी होईल माहिती का? जर तू त्या सिस्टरचं टेन्शन स्वतः घेतलं नाही तर.
आणि तू स्वतःचंही टेन्शन घेऊ नकोस, कारण परमेश्वराने म्हटलं तू तुझा केस काळा किंवा पांढरा करू शकत नाही. बरोबर. आता इंडिकाने करतो ती गोष्ट वेगळी, ते करावं लागतं, आता काय गेलंच नाही. बरोबर आहे ना. तेव्हा नव्हतं इंडिका. सांगायची गोष्ट की आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही करता येत नाही. परमेश्वर काय म्हणतो, तुझे जीवन मला दे, फक्त तू आज्ञापालन समर्पण कर, तुझे शरीर वेदीसारखं अर्पण कर मला. प्रेज लॉर्ड. तुझ्या उठण्यापासून तो झोपेपर्यंत सगळे मी जी कृपा आहे ना त्या कृपेत तू व्हा. प्रेज लॉर्ड. तुला त्रास आला, प्रॉब्लेम आला, समस्या आल्या, इवन ICUमध्ये गेला तरी काळजी करू नकोस. का कारण आहे काय माहिती का, ह्या समस्या आहे ना कदाचित पुस्तकात लिहिलेल्या असते, पण त्याच्यातून ज्यावेळेस बाहेर येशील ना तू साक्ष बनशील लोकांसाठी. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणशील ब्रदर काय झालं होतं, अरे बाबा काय सांगू तुला. मग कोणी केलं, येशूने केलं. आमचा विश्वास अजून दृढ होईल. काय झालं, आम्ही धीर धरणारे नसू म्हणून परमेश्वर थोडासा आजार वाढवतो. थोडासा आजार वाढल्यावरती थोडासा धीर उत्पन्न होतो. म्हणून याकोब म्हणतो ना, ब्रदर बंधुजन हो, नाना प्रकारची परीक्षा होत असता, नाना प्रकारची परीक्षा होत असताना तुम्ही आनंद करा, कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस परीक्षेमध्ये धीर उत्पन्न होतो, धीराला आपलं काम करू दे. प्रेज द लॉर्ड. परीक्षा तुमचं जीवन घेणार नाही. परीक्षा तुम्हाला ह्या आयुष्यातून उद्ध्वस्त करू शकणार नाही. परीक्षामध्ये तो आजगर तुम्हाला गिळणार नाही आहे, तो फक्त तो भीती दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. परीक्षेमध्ये आनंद करा. जॉय ऑफ द लॉर्ड. आनंद म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, परीक्षेमध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवून टिकून राहणं आणि देव जीवना पुस्तकामध्ये माझ्यासाठी जी डेस्टिनेशन केली ती पाहणं, आनंदित होणं. वचन सांगते येशू ख्रिस्ताने जरी क्रूस खांब बघितला, त्याला माहिती मी मरणार आहे, म्हणून तो म्हटला हा प्याला मजपासून लांब ने. 3 वेळेस प्रार्थना केली, पण देवाने त्याला त्याच्या जीवनी पुस्तकामध्ये काय दाखवलं माहिती का, की तू पुनरुत्थान होणार आहे आणि तू संतती पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा. वचन सांगते की देवदूत आला आणि देवदूताने येशूला शक्ती दिली. प्रेज द लॉर्ड. असं वचन सांगते. शक्ती म्हणजे काय, देवाकडून असलेली आशा, देवाकडून असलेलं वचन, देवाकडून असलेलं आमच्या फ्युचरमध्ये देवाची योजना. येशू पुनरुत्थान, तूच म्हणत होता ना हे तुला मला मारतील आणि 3 दिवसांनी उठणार आहे, मी उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू परमेश्वर तुला उठवणार आहे, काळजी करू नकोस. हा क्रूस खांब तू घेणं का गरजेचं आहे, कारण तुझ्याशिवाय निष्कलंक निर्दोष कोकरा पृथ्वीवरती नाही आणि स्वर्गात पण नाही आहे. तुला त्यासाठीच पाठवलेलं आहे. क्रूस खांब तू घे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त क्रूस खांब बघत नव्हता. क्रूस खांबानंतर जे जगाचं तारण होणार होता, जी संतती परमेश्वराची होणार होती, आम्ही जे लेकरं झालो आहोत. प्रेज द लॉर्ड. विचार करा, जर येशूने क्रूस खांब घेतलाच नाही तर आज राजेश जाधव इथं उभा राहून प्रीचिंग नसतं करू शकला. आज जगामध्ये कुठलंच चर्च एस्टॅब्लिश झालं नसतं. 120 माडीवरच्या खोलीत कुणीच जाऊ शकलं नसतं. पवित्र आत्मा उतरूनच आला नसता. सगळ्या अधोलोकात गेले असते आणि सैतानाचा जय झाला असता. पण येशू ख्रिस्ताने वचन सांगते तो पुत्र असूनही त्याने आज्ञापालन केली. प्रेज द लॉर्ड. आणि ती आज्ञापालन म्हणजे मरण, ते पण वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन केलं. का माहिती का, कारण तो बघत होता की 1967 साली राजेश जाधव येणार आहे आणि त्याच्या बीजामध्ये असलेलं जे वही आहे ती परमेश्वराने लिहून ठेवलेली आहे आणि परमेश्वर ती वही पूर्ण करण्यासाठी, ती वही राजेश जाधवची पूर्ण करण्यासाठी मला आज क्रूस खांब घेणं गरजेचं आहे, हे येशू ख्रिस्ताला त्यावेळेस कळलं होतं. म्हणून त्यांनी माझ्यासाठी क्रूस खांब घेतला तो. आणि त्यांनी माझ्यासाठी क्रूस खांब घेतला म्हणून मी आज आईच्या उदरात जन्मलो. बीज असतानाच देवाने माझी वही लिहिलेली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बरोबर.
मग मी काय करायला पाहिजे? मी येशू ख्रिस्ताचे गुडघे टेकून स्तुती करणं गरजेचं आहे, त्याची आज्ञापालन गरजेचं आहे, त्याच्यावरती प्रीती ठेवणं गरजेचं आहे. कारण मी काहीच केलेलं नाही आहे. जे काही केलं ते येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. आणि जे काही करणार आहे तो कोण करणार आहे? येशू ख्रिस्तच करणार आहे. मग मी कशाला टेन्शन घेऊ? मी कशाला काळजी करू? येतं आहे संकट, येऊ दे. येतं आहे प्रॉब्लेम, येऊ दे. येतो आहे आजार, येऊ दे. एखादा माझ्या विरुद्ध बोलतो आहे, बोलू दे. आणि माहिती आहे आम्हाला, आम्ही जिथं जातो तिथं पाठीमागं लोक बोलतात. पुढून लोक बोलत नाही, मागून बोलणारे पुष्कळ असतात. पण बोलणारे बोलू दे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातें. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कसं आहे, कोणी बोलतंय ह्याच्यामुळं माझं फ्युचर डिस्टर्ब होणार नाही आहे. हा, पण मी टेन्शन घेतल्याने माझं फ्युचर डिस्टर्ब होईल. मी भीती बाळगण्याने या मी कन्फ्यूज झाल्याने, मी रागराग केल्याने माझं फ्युचर डिस्टर्ब होणार आहे. मी स्पिरिच्युअल धावू शकणार नाही. का? कारण त्या रागाचं 5 किलो आणि चिंतेचं 2 किलो वजन मी पायाला अडकून चालतोय. आणि मग मला पळता येत नाही. मला हळूहळू रांगत जावं लागतं. का? कारण मीच अडकवलेले ते वजन आहे. ते फेकून द्या, ते भीतीचं, ते कन्फ्युजनचं, ते ज्याला म्हणतो ना टेन्शनचं जे वेट आहे ना, ते फेकून द्या. का? करणारा मी नाही, करणारा देव आहे. आणि कोणाच्या बोलण्याने तुमच्यावरती काही इफेक्ट पडत नाही. का? कारण तुम्ही देवाची लेकरं आहेत. बरोबर. परमेश्वराच्या नावात येणारे शब्द, येणारे विचार, क्रियाकर्म, ब्लॅक मॅजिक, जादूटोणा, शिव्याशाप येशूच्या नावात मी बाइंड करत आहे आणि आगोत कुपीत टाकून द्यायची आज्ञा करत आहे. क्रूस खांबावर ऑलरेडी त्यांनी शाप माझे घेतलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. ब्रदर, हे खायचं का नाही? हे तर कसं आलेलं आहे बघा. आता कोणीतरी मला डबा दिलेला आहे, हे चांगलं आहे का नाही? प्रार्थना करण खा. प्रेज द लॉर्ड. अरे एवढं चांगलं पकवान नाही, प्रार्थना करण खा. प्रेज द लॉर्ड. कशाला काळजी करताय तुम्ही? पाहणार वचन सांगते ना की काही गोष्टीची बाधा होणार नाही. बरोबर आहे. साप चावलं तरी काय होणार नाही, आणि विषारी पदार्थ खाल्ले तरी त्याची बाधा होणार नाही, असं वचन सांगते. प्रेज द लॉर्ड. मग काळजी कशाला? कारण माझं दिवस लिहून ठेवलेले आहेत देवाने. आणि मग लिहून ठेवलेले तर माझे डेस्टिनेशन म्हणजे माझ्या पृथ्वीवरचे दिवस पण त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. म्हणून प्रत्येक दिवस जर माझा लिहून ठेवलेला आहे तर त्याच्या योजनेप्रमाणे तो मला चालवल. आणि मला जर तो चालवल तर मी चालणार नाही, तर तो मला चालवतो. तर मी त्याची इच्छा योजना पूर्ण जर करत राहिलो तर मी आशीर्वादित होणार. प्रेज द लॉर्ड. एक गाडी घेतली तर लोक 4 गोष्टी बोलतील, पण 2 गाड्या घेतल्याने मग लोकांचे तोंडच बंद होतील. प्रेज द लॉर्ड. एक गाडीत घेतल्यानेच तुम्ही जर कन्फ्युजन झाला, रागराग चिडचिड करायला लागला, तर दुसरी गाडी येणार नाही. अरे तू आत्ता शांतीला धर, तू दुसरी गाडी पण येणार आहे तुझी. लोकांकडे बघू नको, त्यांच्याकडे एकही गाडी नाही म्हणून ते तुझ्यावरती जाळतात. ते प्रेज द लॉर्ड. तुझ्याकडं 2 गाड्या आल्यावरती ते तर लपून पळूनच जातील. हा आशीर्वादित होत चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने आम्हाला आशीर्वादातून आशीर्वादामध्ये, विश्वासातून विश्वासामध्ये येण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी करू नये, कुठल्या गोष्टीची चिंता करू नये. आम्ही नेहमी आनंदी, हास्य आणि काय म्हणतो उत्साही असावं, विशेष करून देवाच्या कामासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस आम्ही आनंदी, उत्साही देवाच्या कामामध्ये असू ना, त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करेल. आणि आमचे विचार, कल्पना पण आशीर्वादित होतील. का माहिती का? कारण आपण आनंदी आहेत. पाय एखादा तोंड पाडून जर बसलाय, त्याला म्हणतात काय ब्रदर काय झालं? अरे काय सांगू बाबा, अरे पण येशू ख्रिस्ताने तुझ्यासाठी क्रूस खांब घेतलाय ना. बरोबर. तो म्हणतो सापण विंचू तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. स्वर्गातले सर्व आध्यात्मिक आशीर्वाद तुला दिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि कशाला तोंड पड? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? नाही मला हा प्रॉब्लेम झालेला आहे, संकट आलं आहे. काय प्रॉब्लेम नाही, देव सॉल्व करेल. विश्वास ठेव. प्रेज द लॉर्ड. कुठलीही चिंता करू नको. येशूने सरळ सांगितलं आहे, कुठलीही चिंता करू नको, कारण तुझी चिंता सोडवणारा परमेश्वर आहे. कुठल्या आजाराला घाबरू नको, कारण येशूला बसलेल्या फटक्यातून तुला आरोग्य प्राप्त झालेलं आहे.
येशू ख्रिस्ताने क्रूस लाकडावरती मेला, येशू ख्रिस्त, की तुमचे सगळे शाप तिने लाकडावर मेल्याला तो शाप येते, बरोबर. मग येशू ख्रिस्त कुठं मेला? लाकडावरती. म्हणजे येशू काय होता? शापित होता. पण ते शाप त्याचे होते का? नाही, ते माझे शाप होते जे त्यांनी त्या लाकडावरती घेतले. ते तुमचे शाप होते, जे जगाचे शाप होते त्यांनी लाकडावरती घेतले. प्रेज द लॉर्ड. मग मी शापातून मुक्त झालेले. येशू गरीब झाला, स्वर्गातलं गौरव सोडून, धनसंपत्ती सोडून तो गोठ्यात जन्मला, की आमच्या खिशात 28 तारखेला पैसे असावे, बरोबर. देव करल, देव मदत करल, विश्वास ठेवा त्याला. प्रेज द लॉर्ड. आज ब्रदरनी साक्ष सांगितले, आज सिस्टरने साक्ष सांगितले. प्रत्येक साक्षी कुठून येतात? या विश्वासामध्ये टिकून राहण्यामधून साक्ष उत्पन्न होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून ह्या शेवटच्या काळामध्ये जगामध्ये काय चाललं ना, ह्याच्याकडं लक्ष देऊ नका. माझं आणि देवाचं रिलेशन तुटू नये ह्याकडं कॉन्सन्ट्रेशन करा. ह्याबद्दल भय बाळगा परमेश्वराचं. वचन सांगते परमेश्वराचं भय बाळगा. याचा अर्थ काय? की परमेश्वराचं ज्ञानाचं आणि प्रगटीकरणाचा आत्मा मला मिळाला ना, तर जर परमेश्वराचं मी आदरयुक्त भय का बाळगतो, की परमेश्वराशिवाय मला अन्य देव नाही आहे, परमेश्वराशिवाय मला मार्गच नाही आहे. म्हणून परमेश्वराला मी आदर, मान, सन्मानाने त्याच्या भयामध्ये राहतो. भय म्हणजे त्याचा आदरयुक्त मान सन्मान, की देवा तू एवढा अद्भुत आहे. वचन सांगते त्याच्या एका फुंकरने आयुक्तच्या आयुक्त आणि सहस्त्राच्या सहस्त्र देवदूत निर्माण झाले. बापरे. आयुक्ताच्या आयुक्त ज्या एका फुंकरेने सूर्य कसा बनवला, त्याने चंद्र कसा बनवला, असा अद्भुत आपला देव. आणि त्याला तुम्ही डॅडी म्हणतात. प्रेज लॉर्ड. अरे ओके, आपण संपूया. त्याला तुम्ही डॅडी म्हणतात. आजचा विषय वेगळाच कुठं गेला माहीत नाही. आज ही गरज असेल, आत्म्याला आज काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल, म्हणून आत्म्याने आज मला वेगळ्याच टॉपिककडं नेलं. परमेश्वराचे धन्यवाद मागू, त्याच्या नावाला गौरव देऊया.